स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे। त्यातच भाजपकडून मुंबईमध्ये विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यातून फडणवीसांसह भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। कोविड काळामध्ये कफन चोरांनी कफनमध्ये चोरी केली, त्याचबरोबर मृतांच्या टाळूवरचं लोणी खात भ्रष्टाचार केल्याचं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी डागलं। याचवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र पलटवार केलाय। फडणवीसांचे अर्धे सहकारी त्यावेळी सत्तेत होते, हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे असं विधान त्यांनी केलंय। तुम्ही ईडीची चार्जशीट बघा, जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं, जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं, ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला? माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला। अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला, पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला। हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? खूप दुर्दैवी आहे। मीही ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली, मलाही आश्चर्य वाटलं। कारण एकतर आज जे त्यांच्याबरोबर आज आहेत, जो आरोप जो उद्धवजींवर करतायत, त्यातले अर्धे टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना, म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की असे आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती। कारण का जर काही चुकीचं झालं असेल, जे मीही केलं असेल म्हणजे कुणाबद्दलही, तर आरोप करण्यापेक्षा इन्क्वायरी लावा ना।